पर्यटकांनी गजबजलेल्या या संपूर्ण स्थळावरती पहलगामला आता लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आपण या संदर्भामध्ये चर्चा करूया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याशी। गणेश, घटनास्थळावरती आता कसून तपास केला जातोय, व्हॅलीमध्ये सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे, पण आता प्रश्न असा आहे की पुढचं पाऊल काय असणार? पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्याची इथे तयारी केली जाणार का? उत्तर कसं देणार? दहशतवादाचं कंबरडं मोडणं अजूनही कुठेतरी गरजेचं आहे, हेही स्पष्ट दिसतंय गणेश। पण कोणतीही घाई न करता आणि रागात हा उत्तर सरकारकडनं भारताकडनं नसेल। प्रामुख्यानं पहिली प्राथमिकता असणार आहे जे अतिरेकी यामध्ये सामील होते ते भारत सोडून तर कुठे जाऊ शकले नसतील, म्हणून ते त्या व्हॅलीमध्ये असणार आहेत। आणि यासाठी एक मोठं ऑपरेशन, असं आपल्या प्रतिनिधीने दाखवलं, एक मोठं सर्च ऑपरेशन पहलगाम व्हॅलीमध्येच सुरू आहे, ज्यामध्ये भारतीय सेनेकडनं राष्ट्रीय रायफल्स RR जे युनिट आहेत, त्याचबरोबर CRPFच्या युनिट्स आहेत, कारण आर्मी नंतर CRPFनं पहलगामच्या या परिसराचा ताबा सिक्युरिटीचा त्यांच्याकडे होता। यासोबतच लोकल सपोर्ट म्हणून जम्मू काश्मीर पोलिसांची टीम पूर्ण पहलगाम अनंतनाग या रिजनमध्ये फिरणार आहे आणि लॉजिस्टिक सपोर्ट त्यांनी दिला। स्लीपर सेल जे यामध्ये होते, अतिरेकी आले कुठून, या सगळ्यांची माहिती घेऊन पहिलं यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं जाईल। हे असेल ग्राउंड मधलं ऑपरेशन। पण स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमॅटिक ऑपरेशन्स संदर्भातला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इथं आहेत, म्हणून प्रामुख्यानं व्हॅलीमध्ये, काश्मीर घाटीमध्ये जे सध्या इन्फिल्ट्रेट झालेले अतिरेकी आहेत त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम होणार आहे। याशिवाय जे लोक यामध्ये सामील आहेत, कारण आता वेगवेगळी नावं समोर येत आहेत, वेगवेगळे अतिरेकी युनिट्स याचा जबाबदारी घेत आहेत, पण तसं नसणार आहे। प्रामुख्यानं पाकिस्तान याच्यामध्ये आहे। जसे आपण सैफुल्लाचे व्हिडिओ दाखवतोय, जी माहिती आपल्याला मिळते की पाकिस्तानमध्ये या संदर्भात कट रचला गेला होता आणि म्हणून पाकिस्तानमधनंही एक सेफ स्टेटमेंट येत आहे। पण प्रामुख्यानं सरकारची प्राथमिकता असेल ह्या ऑपरेशनमध्ये या अतिरेक्यांना न्यूट्रलाइज करणं आणि त्यानंतर कोणतीही कम्युनल डिसहार्मनी भारतात होऊ नये, कारण की या हल्ल्यांनंतर नक्की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कुठल्याही पद्धतीचा कम्युनल डिसहार्मनी भारतात होऊ नये हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सरकार पावलं उचलेल आणि त्याचबरोबर कुठेतरी या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।